नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीएचएम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित सर्व पदव्युत्तर विभाग भाग 1 सेमिस्टर 2 या वर्गासाठी मानवी मूल्य व मानवी हक्क या ॲडिशनल क्रेडिटच्या विषयासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मागील सेमिस्टरप्रमाणे याही सेमिस्टरमध्ये आपल्याला एका ॲडिशनल क्रेडिटसाठी हा मानवी हक्क व मानवी मूल्यांचा विषय अभ्यासासाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमध्ये आपण जो विषय निवडलेला आहे तो म्हणजे भारताच्या संदर्भामध्ये मानवी हक्क व कर्तव्य. मग त्यामध्ये धोरण निश्चिती असेल, त्यातले कायदे असतील, त्यातल्या ज्या इन्फोर्समेंट मेकॅनिझम ज्या आहेत, अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा, ह्या सर्व त्याच्यामध्ये अंतर्भाव असलेला भाग आहे. ह्या विषयाची साधारणतः 4 प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहेत. पहिलं जे आपलं प्रकरण आहे ते म्हणजे भारताच्या संदर्भातले मानव अधिकार आणि त्याचा परिचय. दुसरं, ह्या मानव अधिकारांचं अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा. प्रकरण 3मध्ये मानव अधिकारातील अडथळे आणि भारतीय राज्यव्यवस्था. आणि प्रकरण 4 हे मानव अधिकारांच्या समर्थनासाठी असणारे जे गट असतात त्या गटांची भूमिका. यातील प्रकरण 3 आणि 4 याच्या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. प्रकरण 3 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपलं, ते म्हणजे मानव अधिकार व भारतीय राज्यसंस्थेतील अडथळे या संदर्भात आपण चर्चा करू. खरं तर तुम्हाला माहिती आहे की मानव अधिकारांच्या वृद्धीसाठी आणि त्याच्या योग्य अंमलबजावणीत येणारे जे अडथळे आहेत, विविध घटक आपल्याला त्याचा परिचय ह्या प्रकरणामध्ये आपल्याला करता येईल. दुसरी गोष्ट की कायदेशीर दृष्टिकोनापासून ते अगदी सर्व बाबतींमध्ये समान असलं तरी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये आपल्या अधिकारांच्या अंमलबजावणी करण्यासाठी लोकांच्या विशिष्ट गटांसमोर किंवा घटकांसमोर असलेले जे अडथळे आहेत त्याचीसुद्धा आपल्याला या प्रकरणामधून परिचय करून घेता येईल. आणि भारतीय संदर्भामध्ये सुशासनाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचं महत्त्व, मानव अधिकाराच्या अंमलबजावणीत त्याचं असलेलं योगदान, त्या योगदानाचं महत्त्व या बाबतीतसुद्धा ह्या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहेत. तर मग आपण ह्या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण घटकांची ही चर्चा पुढे कंटिन्यू करू. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की समाजातील असमानता आणि त्याचा मानव अधिकाराशी असलेला काय संबंध आहे. म्हणजे मूळतः मानव अधिकार कोणत्याही आधारावरील भेदभावाशिवाय हे लागू होतात. मात्र समाजातील असमानता अनेक लोकांना मानव अधिकारांचा उपभोग घेण्यापासून वंचित करत असते आणि त्यामुळे सामाजिक असमानतेमुळे असमान अशी संधी आणि त्याचा पुरस्कार, सामाजिक स्थान असेल किंवा संसाधनं, संधींची समाजातील लोक किंवा गटांमध्ये असमान होणारं वाटप असेल, ह्या अनेक घटकांमुळे किंवा ह्या असमानतेमुळे समाजामध्ये विशेष अधिकार असलेले आणि विशेष अधिकार नसलेले असे संवर्ग तयार होतात. आणि त्यामुळे कायद्याने हमी दिलेल्या अधिकारांच्या समान उपभोगामध्ये अडथळे निर्माण होतात. अधिकारांची समान पातळीवर अंमलबजावणी न झाल्यामुळे सामाजिकदृष्ट्या पुढारलेले विविध गट विविध मार्गांनी किंवा विविध साधनांनी वंचित गटांच्या अधिकारांच्या जोरावर ते संपन्न होतात किंवा इतरांच्या संधी ते हिरावून घेत असतात. आणि मग सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या गटांचा अयोग्य जी संपन्नता आहे त्या संपन्नतेने पुष्कळ वेळा काय होतं की वस्तुनिष्ठ मांडणी, तिची स्थिती, वैचारिक पाठबळ, सामाजिक सुधारणा अशा 3ही मितींमध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून समस्या निर्माण करून सामाजिकदृष्ट्या वंचित गटांचं शोषण करण्याचा प्रयत्न करतात. वस्तुनिष्ठ मांडणी ही शिक्षण, गरिबी, निरक्षरता, आरोग्य व अन्य सामाजिक स्थितींच्या बाबत समाजातील असमानतेचं मोजमाप करण्यामध्ये आपल्याला मदत करत असते. वैचारिक दृष्टिकोनामुळे समाजातील मग कायदे असतील, सार्वजनिक नीतिमूल्य असतील, सांस्कृतिक तफावतीतील फरक असेल, यांची तपासणी करण्यास पाठबळ मिळतं. आणि त्यामुळे या असमानतेमुळे सामाजिक सुधारणांना विविध गटांकडून विरोध होतो
आणि वंचित गटांकडून तर मानव अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक चळवळी देखील त्यात होताना दिसतात. आणि म्हणून मग मानव अधिकारांच्या परिपूर्तीसाठी संघर्षामध्ये पुढारलेल्या आणि वंचित गटांकडून परस्पर विरोधी स्थिती निर्माण होत असते आणि त्या दोघांमुळे दोन्ही घटकांच्या अधिकारांचं उल्लंघन होत असतं. मात्र पुढारलेल्या घटकापेक्षा वंचित घटकांना याचं जास्त सामाजिक परिणाम भोगावे लागतात. आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांच्या कायद्यांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर सदर उल्लंघनं ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हमी असलेल्या मानव अधिकारांचं सुद्धा एक प्रकारचं उल्लंघन असतं हे आपल्याला त्यातनं दिसतं. आणि म्हणून मानव अधिकारांच्या प्रवर्तनासाठी व त्यांच्या उपभोगात अडथळा आणणाऱ्या बाबींची काळजी घेण्यासाठी न्यायव्यवस्थेत आणि विशेषतः संक्रमणकालीन न्यायव्यवस्था मजबूत करणं हे या राष्ट्राचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मानव अधिकारांच्या परिपूर्ततेसाठी येणारे जे अडथळे आहेत ते अडथळे ठरणारे विविध घटक आहेत, ते पैलू काय आहेत, ते अडथळे कोणते आहेत याची आपल्याला चर्चा करणं इथं योग्य ठरेल. पहिला घटक तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लोकसंख्या, पॉप्युलेशन. आता लोकसंख्या आणि मानव अधिकार हे स्वतंत्र विषय आहेत खरं तर. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळेस निर्वसाहतीकरण झालं, म्हणजे 1950च्या नंतर, ह्या निर्वसाहतीकरणानंतर निर्देशित सीमांमध्ये राजकीय वर्चस्व आणि अनेक सार्वभौम राष्ट्रांच्या उद्भवामुळे त्यांचा एकमेकांशी जवळून संबंध येऊ लागला. जनसंख्याशास्त्रातील कल आणि राष्ट्रांनी वेळोवेळी विकसित केलेल्या लोकसंख्याविषयक त्यांच्या नीतीमुळे मानव अधिकारांच्या परिणामकारक अंमलबजावणीबाबत काही आव्हानं निर्माण झालेली आपल्याला दिसतात. अनेक राष्ट्रांनी 50-60च्या या दशकात लोकसंख्याविषयक धोरणं स्वीकारेपर्यंत मानव अधिकार आणि लोकसंख्या यामधील आंतरिक संबंध हा फारसा काही ज्ञात नव्हता. सुरुवातीला तर नागरी व राजकीय अधिकारांपेक्षा आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक अधिकारांवरच लोकसंख्येचा अधिक भार पडत असतो आणि त्यामुळे राष्ट्रराज्यांनी अंगीकारलेल्या लोकसंख्याविषयक धोरणांमुळे अधिकार असेल, जगण्याचा पर्याप्त दर्जा असेल, कामाचा, आरोग्याचा, सामाजिक सुरक्षिततेचा, पाण्याचा, सुरक्षित व सभ्य वातावरणाचा, शिक्षणाचा, अशा विविध स्रोतांचा आणि सांस्कृतिक दृष्टिकोन ठेवण्याचा अधिकार यावर थेट परिणाम होऊ लागलेला दिसतो. मात्र गरिबी असेल किंवा ज्याला सौदेबाजी करण्याच्या क्षमतेचा अभाव, बार्गेनिंग कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, आणि बहुसंख्य लोकसंख्येचा राष्ट्राच्या धोरणाबाबत दृष्टिकोनाचा असलेला अभाव यामुळे लोकसंख्येतील वाढीचा नागरी व राजकीय अधिकारांवर थेट असा परिणाम आपल्याला त्या दिसून येतो. विविध मानव अधिकारांपैकी हा जन अधिकाराच्या निवडीचा थेट लक्ष हा लोकसंख्येवर थेट परिणाम करत असतो हे यातनं लक्षात येतं. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक देशांनी सक्तीचं कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब केला आणि त्यामुळे त्याचा महिलांचं आणि कुटुंबाचे अधिकार आणि विशेषत्वाने गरीब आणि जे निराधार आहे त्या निराधारांच्या अधिकारात अडथळे निर्माण झालेले दिसतात. आणि म्हणून एका अर्थानं अशी धोरणं ही एका देशातून दुसऱ्या देशात बेकायदेशीर त्यांचं स्थलांतर होण्यास कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे जीवन किंवा स्वातंत्र्य, आश्रय मागणं, उच्चार, अभिव्यक्ती, एकांताचा अधिकार या सगळ्या घटकांपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेने त्यांचा 2012च्या लोकसंख्या अहवालामध्ये लोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व विशद करून लोकांना कुटुंब नियोजनाचं महत्त्व पटण्यास मदत होईल आणि महिलांना त्यांचे जनन अधिकार मुक्तपणे निवडता येतील व अन्य मानव अधिकारांच्या परिपूर्ततेचे फायदे समाजातील अशी धोरणं स्वीकारण्याची राष्ट्रांना विनंती केली आहे. आणि त्यानुसार कुटुंब नियोजनाचे प्रवर्तन आणि मानवाधिकाराचे फायदे मिळवण्यासाठी राष्ट्रांना वेगवेगळ्या उपाययोजना त्यांना करण्याची विनंती केली. त्यातल्या काही उपाययोजना आपल्याला असे सांगता येतील, म्हणजे ज्यांना जेव्हा पाहिजे त्यांना अधिकारावर आधारित कुटुंब नियोजन उपलब्ध असलं पाहिजेत
आणि त्यांना आर्थिक पाठबळ, राजकीय बांधिलकीतून मूलतः बदल करून उत्तम गुणवत्तेच्या सेवा आणि पुरवठा उपलब्ध असण्याची जबाबदारी ही राज्यसंस्थेने घेतली पाहिजेत. मग कुठल्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत? तर एक असं आहे की ज्याच्या उपयोगामुळे अन्य अधिकारांची एखादी अख्खी श्रेणी प्राप्त होऊ शकते, असे कुटुंब नियोजनाचे एक अधिकार म्हणून त्याचं प्रवर्तन झालं पाहिजे. स्वेच्छापूर्वक कुटुंब नियोजनातील आर्थिक, सामाजिक, तार्किक, वित्तीय अडथळे जे आहेत ते दूर करावे, जेणेकरून त्याची निवड करणाऱ्या प्रत्येकाला तो अधिकार निवडण्याचं स्वातंत्र्य असेल. कुटुंब नियोजन साधनांचा पुरवठा आणि सेवेची उपलब्धता, विश्वासार्हता व गुणवत्ता वाढवून अनपेक्षित जी गर्भावस्था असते किंवा गर्भपाताची जी संख्या आहेत ती त्याच्यामध्ये कमी करावी किंवा ती घटवावी. त्याचबरोबर ज्यांना गरजा आहेत अशा पौगंड अवस्थेतील आणि अविवाहित लोकांसाठी सर्व स्तरातील लोकांना कुटुंब नियोजन कार्यक्रम उपलब्ध करून द्यावा. कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाद्वारे उपलब्ध पुरवठ्याच्या श्रेणीत तातडीची संतती नियमन हे त्याच्यामध्ये समाविष्ट करावं. शिवाय महिला आणि मुलींच्या संतती नियमनाच्या अधिकाराला पाठबळ देण्यासाठी आणि पुरुष आणि मुलांना त्यांच्या फायद्यासाठी कुटुंब नियोजनात समाविष्ट करून घ्यावं. सर्वसाधारण जवळजवळ 1 अब्ज लोकसंख्येला असलेला भारत हा देश आपल्याला माहिती आहे की लोकसंख्येने जगातील 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत अधिकार आणि राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्त्वे ह्या मानव अधिकारांची परिपूर्ती होण्यात अनेक धोके आपल्याला त्याच्यात दिसून येतात आणि ही गोष्ट व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता, राज्यसंस्थेच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पैलूंमध्ये सक्रिय सहभागावर थेट परिणाम करत असते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, निरक्षरता, वाढता बालमृत्यूदर, बालकामगार, कमी वेतन, प्रदूषण, आरोग्य, सामाजिक असुरक्षितता, पर्यावरणाच्या अधिकाराच्या दर्जात घट, संसाधनांवर कमालीचा ताण अशा अनेक समस्या त्यामुळे वाढताना दिसतात. आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येमुळे जवळपास 70% लोक हे घटनेने हमी दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही. शिवाय कुटुंब नियोजनाच्या पद्धतीच्या प्रवर्तनासाठी भारत सरकारने अब्जावधी रुपये खर्च करून अनेक योजना आखल्या. चिकित्सक पद्धतीने 1952 प्रथम पंचवार्षिक योजनेत लोकसंख्या नियंत्रण योजनेवर भारतात प्रथम ही योजना त्यावेळेस अंमलात आणली. 60 आणि 70च्या दशकामध्ये वैद्यकीय निगराणीखाली गर्भपात करण्याच्या परवानगीसह अनेक योजना अंमलात आल्या. 1 कुटुंब 1 मूल ह्या निकष स्वीकारण्यात आला होता. मात्र लोकतांत्रिक समाज असल्यामुळे चीनसारखी ह्याबाबतची एकाधिकारशाही इथे आपल्याला अंमलात आणता आली नाही, ती करता आली नाही. शासनाच्या शिथिल धोरणामुळे लोकसंख्या ही वाढत गेली आणि 2030पर्यंत भारताची लोकसंख्या ही कदाचित चीनपेक्षा जास्त होईल असं भाकीत वर्तवण्यात जातं. असं झाल्यास मानव अधिकारांची परिपूर्ती होण्यातील जो काही धोका आहे त्या धोक्याच्या प्रमाणात अनेक पटीने वाढ होईल आणि लोकांना त्यांच्या किमान अधिकारांची परिपूर्तीसुद्धा करता येणार नाही किंवा ती करण्यात अवघड अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे गर्भधारणेबाबत समाजातील पूर्वपार जे अपसमज आहेत त्यांचा मुकाबला करण्यासाठी, लोकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, महिलांचा कुटुंबातील दर्जा सुधारवण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या दरबारात लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनाने मान्य होण्यासारखे असे आक्रमक लोकसंख्या नियंत्रण मोहीम सुरू करण्याची गरज आहे. लोकसंख्या दरावर नियंत्रण असल्यास भारताला स्वतःचा मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट जो निर्देशांक आहे तो आपल्याला त्याचं स्थान किमान 100पेक्षा कमी आणून ते सुधारवता येईल. भविष्यातील वैश्विकीकरण होणाऱ्या जगामध्ये एक आर्थिक महासत्ता म्हणून स्थान प्राप्त करू शकता येईल. त्याच्यामुळे लोकसंख्येचा हा मानव अधिकारांशी अत्यंत जवळचा संबंध आपल्याला सांगता येतो. दुसरं आहे ते म्हणजे दारिद्र्य. कोणत्याही समाज व्यवस्थेमध्ये आर्थिक क्षमता आणि जीवनमानाशी त्याचा जवळचा संबंध असतो, तिथल्या गरिबीचा आणि दारिद्र्याचा. मात्र मानव अधिकारांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर गरिबी एक बहुमितीय व्यापक संकल्पना आहे.
संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमानुसार गरिबीला अनेक चेहरे असतात. कमी उत्पन्नापेक्षा ती खूप काही त्याच्यामध्ये असतं आणि त्यामुळे त्यामधून असमाधानकारक आरोग्य, शिक्षण, ज्ञान, संपर्कापासून वंचितता, मानवी व राजकीय अधिकारांची परिपूर्ती करण्यास अक्षमता किंवा प्रतिष्ठा, आत्मविश्वास, स्वाभिमानाचा अभाव यासारख्या गोष्टी ह्या गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे दिसून येतात. जिथे सन्मानाने जीवन जगणं आंतरराष्ट्रीय मानव अधिकाराच्या कायद्याच्या विविध दस्तऐवजांपैकी हमी दिलेले या अधिकारांची जी परिपूर्ती आहेत ती परिपूर्ती करण्यास महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या मानव अधिकारांमध्ये गरिबीकडे एक व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यास आपल्याला सुरुवात झालेली दिसते. मात्र जगभरामध्ये अमर्त्य सेन यांच्या मते क्षमता सिद्धांतावर आधारित तुलनेने संकुचित व्याख्या ह्या आपल्याला त्याच्यामध्ये अस्तित्वात दिसतात. म्हणजे भूक असेल, रोग असेल, निरक्षरता इत्यादी विशिष्ट मूलभूत गोष्टी हे स्वातंत्र्य आणि अधिकारांची परिपूर्ती होण्यासाठी गरिबी हे एक महत्त्वाचं कारण आहे. सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्य समाविष्ट करण्यासाठी इथे स्वातंत्र्य व्यापक अर्थानं वापरलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे आरोग्यपूर्ण जीवन जगण्याच्या एखाद्या व्यक्तीच्या वैद्य प्रयत्नांना कोणीही अडथळे न करण्यावर त्याचं आरोग्यपूर्ण असं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य अवलंबून असतं. हे नकारात्मक स्वातंत्र्य आहे, तर तोच आरोग्यपूर्ण जीवन जगू शकेल अशी व्यवस्था समाजाने निर्माण करण्यावर प्राप्त करण्याचा एखादा व्यक्तीचे आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्य सांगते. म्हणून गरिबीची पातळी ठरविण्यासाठी व्यक्तींच्या आर्थिक क्षमतेभोवती हा सिद्धांत आपल्याला केंद्रित झालेला दिसतो. मानवाधिकार हे गरिबीच्या व्याख्येचा हिस्सा जरी नसले तरीही ते गरिबीची पातळी गाठवण्यास सहाय्यभूत होतात. गरिबी घटविण्यासाठी, ती कमी करण्यासाठी आवश्यक असलेले लक्ष केंद्रित करणारे धोरणं त्याच्यातनं निर्देशित केलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे व्यक्ती असेल किंवा राष्ट्रराज्य या दोघांच्याही शाश्वत विकासासाठी गरिबीचा मुद्दा हाताळणे हे अत्यंत आवश्यक असल्याचं असं संयुक्त राष्ट्राच्या विकास निधीने अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यानुसार सर्व स्तरांपर्यंत परिणामकारक अंमलबजावणीसाठी अनेक धोरणं सुचवण्यात आली असून ती आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतील. त्यातलं एक धोरण आहे ते म्हणजे उत्तरदायित्वाचं. उत्तरदायित्व म्हणजे काय की गरिबीच्या पातळीचं निर्मूलन करण्यास आणि अधिकारांच्या सर्व भागधारकांना सक्षम करण्यात जबाबदारी महत्त्वाची भूमिका ही निभावली जाते. विकासाच्या प्रक्रियेतील प्रत्येक भागीदाराने प्रत्येक स्तरावरील त्याच्या कृतीची जबाबदारी घेण्याची गरज असते. मानवाधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्यातील कलम 29 मध्ये नमूद केल्यानुसार मानव अधिकारांची परिपूर्ती होण्यासाठी कर्तव्याची भूमिका महत्त्वाची होण्यासाठी आणि प्रत्येक कर्तव्यधारकांनी त्याच्या व अन्य लोकांच्या अधिकारांच्या परिपूर्तीसाठी आपण कोणती भूमिका निभावू शकतो हे ठरवलं पाहिजे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायद्याची चौकट गरिबांना मानव अधिकाराने सक्षम करते आणि अन्य घटकांवर कायदेशीर दायित्व त्याच्यामध्ये टाकते. त्यानुसार राष्ट्र असेल, आंतरराष्ट्रीय संघटना असतील, बिगर शासकीय संघटना असतील, स्वयंसेवी संघटना असतील, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गरिबी निर्मूलनाच्या ह्या यंत्रणा विकसित करण्याची जबाबदारी भूमिका आपल्याला निभावताना दिसून येतात. दुसरी गोष्ट की जो अभेदभाव आहेत तो किंवा समानता या गोष्टी, आता बरेच गरीब लोक हे विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांना अनेक आधारांवर भेदभाव केला जातो. त्या लोकांशी त्यांना असमानतेची वागणूक मिळते. मानव अधिकारांची जी चौकट आहेत ती मुख्यतः अभेदभाव म्हणजे भेदभावाचा अभाव व समानता अशा जुळ्या संकल्पनांच्या भोवती फिरताना दिसते मानवाधिकाराची संकल्पना. आणि त्यामुळे समावेशक धोरणं आखून गरिबांना सक्षम करून इतर समाजाच्या सोबत एकीकृत करणं ही प्रत्येक सहभागाची एक जबाबदारी आहे. भेदभावात्मक प्रथांचं निर्मूलन करून त्यांना समानतेनं सहभागित्व देऊन सर्वांना विकास साधता येईल ही सर्वांची जबाबदारी. आणि म्हणून कोणत्याही समाजात गरिबांना वरून कायदेशीर विनिमय
स्वीकारण्याऐवजी त्यांचा आवाज ऐकला जायला हवा आणि त्यानुसार त्यांच्यासाठीची धोरणं आखून त्यांच्या गरजा पूर्ण व्हायला हव्या, ही गोष्ट आपल्याला सांगते ते. त्यामुळे कोणत्याही समाजात सदर ही जी बाब आहेत ती पूर्ण करण्यासाठी नियमित आणि मुक्त वातावरणातील निवडणुका, निर्णय प्रक्रियेतील गरिबांच्या गरजांना सामावून घेण्याचं सहभागित्वाचं साध्य त्याच्यामध्ये असलं पाहिजेत. गरिबांच्या चिंतांचं निराकरण करण्यासाठी सहभागित्वाचा अधिकार हा मानव अधिकारांचा एक मध्यवर्ती पैलू आहे आणि त्यामुळे जीवन स्वातंत्र्य, प्रतिष्ठेने जगता येण्यासाठीचं स्वातंत्र्य, त्या मानव अधिकारांची परिपूर्ती करण्याच्या आणि प्रशासनात सहभागित्व देण्याच्या दृष्टीनं गरिबांना समान संधी देण्याची प्रत्येक राष्ट्राची ही एक जबाबदारी म्हणून आपल्याला सांगता येते. जगभरातील गरिबांपैकी 1/3 गरीब हे भारतात राहतात. भारताच्या नियोजन आयोगाच्या आणि सध्याच्या नीती आयोगाच्या यांच्या अहवालानुसार गरिबीचा दर हा 2010मध्ये 37.2% 2011-12मध्ये तो 21.9% खाली आला. मात्र जागतिक बँकेने सांगितलं की 2013च्या अहवालानुसार देशातील अनेक लोक आंतरराष्ट्रीय प्रमाणित जीवनमानापेक्षा कमी दर्जाचं जीवन भारतामध्ये जगतात. म्हणजेच अपुऱ्या रोजगाराच्या उत्पन्नावर गुजरण करत आहेत. स्वातंत्र्य मिळताना 50% असलेली गरिबीची पातळी घटवण्यात भारत सरकारला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं. गरिबीचा मुकाबला करण्यासाठी आणि आम जनतेला प्रतिष्ठेने जीवन जगता येण्यासाठी सरकारने आणि राज्य सरकारने, केंद्र सरकारने अनेक उपाययोजना त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. परंतु गरिबीमुळे पुष्कळ वेळा लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या विविध पैलूंमधील त्यांच्या सहभागित्वावर विपरीत परिणाम होतो. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सहभागित्व यासारख्या मूलभूत अधिकारांचा उपभोग घेण्यापासून त्यांना वंचित करणाऱ्या घटक म्हणजे गरिबीच. आणि ह्या गरीब लोकांना त्यांच्या चिंतेचं मुख्य कारण आहेत आणि त्याचं निराकरण करण्यासाठी जागतिक बँक किंवा अन्य जी अभिकरणं आहेत, अनेक उपाययोजना त्यांनी सुचवलेल्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सहस्रकातील विकासाचे उद्दिष्ट हे जे 2013मध्ये जो प्रसिद्ध झालेला अहवाल होता, त्या अहवालामध्ये भारत सरकारने 80 आणि 90च्या दशकात तुलनेने गरिबीची पातळी घटवण्यासाठी योजलेली जी उपाययोजना होती त्यांची प्रशंसा केलेली आपल्याला दिसून येते. पण सन 2015पर्यंत गरिबी निर्मूलनाचं उद्दिष्ट पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती, ती मात्र सफल झालेली नाही. शासनाने जरी गरिबी निर्मूलन केलेलं असलं, राज्यघटनेच्या कलम 38नुसार प्रशासनात क्षमतेने सहभागी होण्यासाठी मार्ग आणि साधनं विकसित करून गरिबांचं सक्षमीकरण करण्याची जबाबदारी शासनाने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असली तरी मात्र ते उद्दिष्ट साध्य होऊ शकलं नाही. त्याच वेळेस जात, लिंग किंवा कायद्याने हमी दिलेल्या अधिकारांची परिपूर्ती करण्याच्या, गरिबांच्या क्षमतेला धोका उत्पन्न करणाऱ्या अन्य सांस्कृतिक प्रथा यांच्या आधारावर लोकांच्या एका घटकाला वेगळी वागणूक देण्याचं आणि त्याचं निर्मूलन करण्यासाठी एक सर्वसमावेश नीती विकसित करणं हे आवश्यक आहे. शासनासोबत भेदभाव निर्माण करणाऱ्या ज्या प्रथा आहेत त्यासाठी शासनाच्या धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये परिणामकारकता असणं गरजेचं आहे. गरिबीच्या अधिकारांचं वर्धन करण्यासाठी देशातील आणि समाजातील विकसित गटांनी शासनाशी सहकार्य करणं हे त्याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर जात हाही एक महत्त्वाचा घटक आहे. जात म्हणजे समानता आणि अभेदभाव ह्या मानव अधिकारांच्या तत्वांना दिलेला नाकार आहे. हजारो लोकांच्या दयनीय स्थितीचं जे पारंपरिक कारण म्हटलं जातं ते जात किंवा त्यातून आलेल्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथांचं समर्थन त्याच्यामध्ये सांगता येतं. कौटुंबिक व्यवसाय म्हणून तो ग्राह्य धरता येणार नाही. जात ही लज्जास्पद संकल्पना निर्मूलन करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे. म्हणजे गुलामी असेल, वर्णभेद असेल, अन्य ज्या घटक होते ते ओलांडता न येणाऱ्या भिंती देखील अनेक राष्ट्रांनी त्या ओलांडलेल्या दिसतात. पण मात्र जातीच्या भिंती आपण अजूनही जमीनदोस्त करू शकलो नाही आणि त्यामुळे त्या केल्या पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका ही आपल्याला संयुक्त राष्ट्र संघटनेचे मानव अधिकाराचे उच्च आयुक्त नवी पिल्लाई यांनी ही भूमिका मांडलेली त्याच्यामधनं दिसून येते. आणि म्हणून जात हे दक्षिण आशियामध्ये आढळून येणारं एक सामाजिक स्तरीकरण आहे. भारत, बांगलादेश, जपान, नेपाळ, पाकिस्तान, सेनेगल, श्रीलंका, येमेन हे आशिया आफ्रिकेतील हे जे देश आहेत
ह्या देशांमध्ये अशा प्रकारची जातीय व्यवस्था, जातीय उतरण ही आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते आणि म्हणून लोक जातीय व्यवस्थेवर आधारित भेदभावाच्या चालीरीतींनी पीडित आहे. जातीवर आधारित प्रथांमध्ये व्यापक पैलूंवर व्यक्ती, समूह, समाजातील मानव अधिकारांच्या उल्लंघनावर त्याचा मोठा प्रभाव पडतो आणि म्हणून जातीवर आधारित भेदभावाबाबत आंतरराष्ट्रीय सल्लामसलतीच्या 2012 मधील अहवालानुसार जातीवर आधारित प्रथांचा कोणत्या घटकांवर प्रभाव पडतो त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. एक म्हणजे की महिलांच्या विरुद्ध पद्धतशीरपणे हिंसाचार, कमालीची गरिबी हे जातीमुळं ठरतं. मानहानीकारक अस्पृश्यतेच्या प्रथा म्हणजे वरिष्ठ जातींसाठी असणाऱ्या पाणवठ्यापासून पिण्याचं पाणी नाकारणं, सार्वजनिक धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश नाकारणं, पिढ्यानपिढ्या वेठबिगारी, बालकामगार, बेरोजगारी, धोकादायक रोजगारावर निर्बंध घालणं, सक्तीचे व्यवसाय करायला लावणं, न्याय नाकारलं जाणं, पोलीस किंवा न्यायव्यवस्थेत किंवा पोलिसांकडून भेदभाव केला जाणं, साधन संपत्ती वापरण्याची संधी, त्यावर नियंत्रण किंवा त्यापासूनचे लाभ याचा अभाव असणं, घरं, शाळा, दफनभूमी या ठिकाणी त्यांचं विलगीकरण असणं, आंतरजातीय विवाहावर एक प्रकारची बंदी असणं, शाळांमध्ये दलित मुलांच्या विरुद्ध भेदभाव किंवा गैरवर्तन करणं, प्रत्येक स्तरावर राजकीय सत्ता किंवा स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव असणं, आपत्ती किंवा संघर्षाला मानवी प्रतिसादामध्ये जातीय भेदभाव करणं, आरोग्याच्या सुविधा वापरण्याची संधी नसणं, तिथे भेदभाव केले जाणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगता येतील. आणि म्हणून संयुक्त राष्ट्राने अशा भेदभावाला वांशिक भेदभावाच्या समकक्ष मानलेला आहे. संयुक्त राष्ट्राचे नियमित आढावा अहवाल आणि मानवाधिकाराच्या परिषदेच्या विशेष प्रक्रियेवर आधारित निरीक्षणाच्या आधारे जातीवर आधारित जो भेदभाव आहे त्या भेदभावाचा समावेश हा वांशिक भेदभावामध्ये करून अधिकारांच्या उल्लंघनावर देखरेख ठेवण्यासाठी सदस्य राष्ट्रांनी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. मात्र भारतासहित अनेक राष्ट्रांनी या विषयावर वांशिक भेदभावाशी जोडण्यास त्याला विरोध केलेला आहे आणि त्यांच्या राष्ट्रीय पातळीवर तो विषय हाताळण्याचं आश्वासन त्यांनी संयुक्त राष्ट्राला दिलेलं दिसतं. जातीवर आधारित भेदभावाच्या प्रथा हाताळण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय संघटनांनी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. नागरी समाजासाठी त्या परिणामकारक नीती आहेत आणि अशा अनिष्ट प्रथांचा कठोरपणे मुकाबला करण्यासाठी अनेक संस्था, त्यांचा संपर्क त्यांनी शासन आणि नागरी समाज यांना पाठबळ त्याच्यामध्ये दिलेले आहेत. भारतामध्ये जाती व्यवस्थेमुळे लोकांच्या विविध घटकांना मानवाधिकारापासून वंचित करण्यात येतं. भारतीय राज्यघटनेने जातीवर आधारित भेदभाव निर्मूलन केलेला आहे. सामाजिक स्तरावर कोणताही भेदभाव न करता सर्वांना मूलभूत अधिकार बहाल करण्याचं लोकतांत्रिक तत्व राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिसतं. मात्र असं असलं तरी कट्टरपंथीय लोक आहेत ते आधुनिक भारतामध्ये विशेषतः आजही ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा आपल्याला किंवा जिथं अर्ध नागरी भाग आहेत तिथे या प्रकारचा प्रभाव मात्र आपल्याला दिसून येतो. त्यामुळे शासनाच्या मतानुसार जातीवर कायद्याने बंदी आणली तरी राज्यघटनेने हमी दिलेल्या सवलती देण्यास्तव लोकांच्या विविध घटकांचे आर्थिक मागासलेपण निर्धारित करण्यासाठी फक्त जातीचा विचार केला जातो. जातीवर आधारित भेदभावांच्या प्रथांना मूठमाती देण्यासाठी भारत सरकारने स्वातंत्र्यापासून अनेक कायदे, संस्थात्मक यंत्रणा कार्यान्वित केलेल्या आहे आणि जातीवर आधारित एखाद्या अयोग्य प्रसंग हा गुन्हेगारी कायदा किंवा शासनाने वेळोवेळी स्वीकारलेल्या कायद्याअंतर्गत शिक्षेला पात्र होण्यासारखं आहे. म्हणून शासनाकडून एवढे सगळे प्रयत्न होत असून सुद्धा विविध घटकातील लोकांच्या पूर्वकल्पित समजांमुळे जातीवर आधारित प्रथा भारतात काही प्रमाणात आपल्याला आजही सुरू दिसतात. लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी अंगीकारल्या जाणाऱ्या प्रचलित धोरणांच्या व्यतिरिक्त अशा प्रथा लोकांच्या एका घटकाचे अधिकार कसे नाकारतात आणि त्यामुळे देशाच्या विकासाला कशी खीळ बसते याबाबतसुद्धा शासनाने लोकांचं प्रबोधन करणं आवश्यक ठरतं. त्यामुळे असे विविध घटक आहे की ज्या घटकांचा मानव अधिकारांच्या उपभोगामध्ये ते प्राप्त करण्यामध्ये त्यांचा मोठ्या अडचणी किंवा अडथळा ठरत असतात आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला राज्यसंस्थेची भूमिका काय हे त्यातनं निश्चित होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत थांबूया. पुढील भागामध्ये ज्या विविध कार्यकारी सत्तेचा गहीर वापर केला जातो वेगवेगळ्या घटकांच्या, मग तो भ्रष्टाचार असेल, वशिलेबाजी असेल, त्याच्या संदर्भात आपण चर्चा करू. त्याचा मानव अधिकारांवर काय विपरीत परिणाम होतो त्या संदर्भात आपण चर्चा करू. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.